कल्पना करा, हजारो फुटांवरून थेट खाली कोसळणारा कडा, सभोवताली गर्द आणि भयान असं जंगल, आणि या सगळ्यांच्या मध्यभागी ढगांचा भिडणारा एक असा पहाड ज्याच्याकडे नुसतं पाहिलं तरी शत्रूच्या छातीत धडकी भरावी. दिल्लीच्या तख्तावरही घाम फोडणारा हा किल्ला जिंकणं भल्या भल्यांना का जमलं नाही? लाखो सैनिकांची फौज, अवधव्य हत्ती आणि तोफांचे गोळे घेऊन आलेले मुघल आणि आदिलशाही सरदार या एका गडाखाली येऊन हतबल का व्हायचे? आज आपण अशाच एका अभेद्य वास्तूचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट बुद्धिमत्तेचा तो खजिना उलगडणार आहोत, जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा किल्ला फक्त दगड मातीचा ढिगारा नव्हता, तर ते शिवरायांच्या दूरदृष्टीचं असं एक जिवंत उदाहरण होतं, ज्याला भेदणं साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. आज आपण रायगड आणि महाराजांच्या इतर अभेद किल्ल्यांच्या रचनेमागील ती 8 सर्वात मोठी गुपिते जाणून घेणार आहोत, ज्यामुळे हा किल्ला जिंकणं अशक्य होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय असं कमेंट नक्की करा. एक भूगोल आणि निसर्गाचे अभेद्य चिलखत. महाराजांचे किल्ले जिंकणे कठीण असण्याचे सर्वात पहिले आणि मोठे कारण म्हणजे त्यांनी केलेली किल्ल्यांची निवड. महाराजांनी कधीही मैदानी प्रदेशात आपले मुख्य किल्ले बांधले नाही. त्यांनी निवडला तो सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेलं एक नैसर्गिक चिलखतच आहे. रायगड सारखा किल्ला पाहिला तर त्याच्या चारही बाजूनी खोल दऱ्या आहेत. एखादा डोंगर निवडताना महाराज अशी जागा निवडायची जिथून चारही दिशांवर नजर ठेवता येईल आणि शत्रूला वर येण्यासाठी फक्त 1 किंवा 2च अत्यंत कठीण मार्ग असतील. शत्रूचे सैन्य कितीही मोठे असो, जेव्हा त्यांना सह्याद्रीच्या या अरुंद खड्या चढणीवरून वर यावे लागे, तेव्हा त्यांची संख्या काहीच कामी येत नसे. लाखो सैन्य एकाच वेळी गडावर चढाई करू शकत नव्हते. त्यांनी एका रांगेतच वर यावे लागत असे आणि नेमका याच गोष्टीचा फायदा गडावरील मावळे घेत असत. वरून फक्त दगड जरी खाली ढकलले तरी शत्रूच्या सैन्याची दाणदाणा उडत असे. निसर्गाचा हाच वापर महाराजांनी आपल्या प्रत्येक गडावर अतिशय हुशारीने केला आहे. 2 गडाचा महादरवाजा आणि वळणावळीचे मार्ग. कोणत्याही किल्ल्याचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे त्यांचा मुख्य दरवाजा. असे मानले जाते, शत्रू नेहमी हत्तीच्या धडाकीने किंवा तोफांच्या माऱ्याने मुख्य दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत असे, पण महाराजांची स्थापत्य कला इथे सर्वांना मात देते. महाराजांनी गडाचे महादरवाजे कधीही समोरून दिसतील असे बांधले नाहीत. दरवाजा नेहमी वळणावर किंवा 2 भक्कम बुरुजांच्या मध्ये लपवला असे की शत्रू अगदी जवळ येईपर्यंत त्याला दरवाजा दिसणारच नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शत्रूला हत्ती आणून दरवाजाला धडक मारण्यासाठी जे अंतर लागते ते तिथे मिळतच नाही. अरुंद रस्ता आणि अचानक आलेला वळण यामुळे हत्तींना वेग घेता येत नसे. तसेच दरवाजावर मोठे आणि अंकुचीदार लोखंडी खिळे लावले जायचे, ज्यामुळे हत्तींनी धडक मारली तरी ते रक्तबंबाळ होऊन मागे फिरायचे. याशिवाय महादरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेले बुरुजावरून मावळे शत्रूंवर उकळते तेल, पाणी किंवा बाणांचा वर्षाव करत असत. त्यामुळे दरवाजा फोडणं हे शत्रूंसाठी फक्त एक स्वप्नच राहायचे. 3 हिरकणी कडा आणि ताशीव कडे. सह्याद्रीचे डोंगर मुळातच उभे आणि कठीण आहेत, पण महाराजांनी गडाच्या सुरक्षेसाठी त्यातही आणखी एक भक्कम उपाययोजना केली होती. गडाच्या ज्या बाजूनी शत्रू वर येऊ शकतो अशी थोडी जरी शक्यता वाटली तर ते कडे कापून एकदम सरळ आणि गुळगुळीत केले जायचे. रायगडावरील हिरकणी कडा हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एखादा माकडही ज्या कडावरून चढू शकणार नाही इतके ते कडे सरळ रेषेत ताणलेले असायचे. हिरकणीच्या कथेवरून आपल्याला समजते की गडावरची सुरक्षा किती कडक होती आणि कडे किती भयंकर होते. जेव्हा गडाचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद होत होते तेव्हा कोणत्याही माणसाला, मग तो कोणीही निशांत गिर्यारोहक असो
त्याला गडावर येणे किंवा खाली जाण्यास अशक्य होते. यामुळे रात्रीच्या वेळी गडावर अचानक होणाऱ्या हल्ल्याची शक्यता पूर्णपणे नष्ट व्हायची. 4. पाण्याचे अचूक नियोजन आणि स्वयंपूर्ण गडाची संकल्पना. किल्ला कितीही अभेद्य असला तरी जर शत्रूने महिने महिने वेढा घातला आणि गडावरचे अन्न पाणी संपले तर गडावरील सैन्यांना शरण यावे लागते. हा इतिहास महाराजांना चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गडावर पाण्याचे आणि अन्नाचा प्रचंड साठे निर्माण केले आहेत. गडावर 12 महिने पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी गंगासागर सारखे विशाल तलाव, कातळात कोरलेली पाण्याची टाकी आणि विहीर बांधल्या होत्या. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात गडावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठून तो या टाक्यांमध्ये कसा जाईल याची एक उत्तम जलस्थापना प्रणाली त्यावेळी अस्तित्वात होती. यासोबतच गडावर अंबरखाना असे, धान्याचे कोठार असे, ज्यात कित्येक महिने पुरेल इतके धान्य साठवले जायचे. त्यामुळे शत्रूने गडाला कितीही महिने वेढा घालून बसला तरी गडावरचे जीवन सुरळीत चालू राहील. 5. गनिमी कावा. चक्रावून टाकणारी गडाची रचना. शत्रू जर एखाद्या मार्गाने गडावर पोहोचण्यात यशस्वी झाला तर त्याला पुढे जाण्यासाठी अनेक दिशाभूल करणाऱ्या वाटांचा सामना करावा लागे. गडाची रचनाच अशी होती की नवीन माणसाला रस्ताच समजणार नाही. कुठे अचानक भिंत येईल, कुठे बोगदा येईल, तर कुठे खोटा दरवाजा असेल. यालाच अनुसरून गडावर चोर दरवाजे आणि दिंड्या लहान दरवाजे ठेवलेले असत. जेव्हा शत्रू गडावर हल्ला करण्याच्या तयारीत असे तेव्हा हेच चोर दरवाजे वापरून महाराजांचे मावळे रात्रीच्या अंधारात गडाखाली उतरत आणि शत्रूच्या छावणीवर अचानक छापा मारून त्यांची रसद आणि शस्त्रे लुटून पुन्हा गडावर पसार होत होते. या गनिमी काव्याच्या तंत्रामुळे शत्रूच्या सैन्यात नेहमीचे प्रकाराची दहशत असायची. गडावरून होणारा तोफांचा मारा आणि जंगलातून अचानक येऊन हल्ला करणारे मावळे यामुळे शत्रूंना कधीही स्थिर उभे राहता येत नसे. 6. दुहेरी तटबंदी, बुरुजांची अचूक जागा. महाराजांच्या किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडाची तटबंदी. जिथे गरज आहे तिथे दुहेरी तटबंदी बांधली जायची. जर शत्रूने पहिली तटबंदी ओलांडली तरी त्याला दुसऱ्या तटबंदीला सामोरे जावे लागे आणि या दोन्ही तटबंदीच्या मध्ये अडकलेला शत्रू वरून होणाऱ्या माऱ्यांना सहज बळी पडायचा. गडावर उभे राहिलेले बुरुज हे फक्त ग्रस्त घालण्यासाठी नव्हते तर ते अशा मोक्याच्या ठिकाणी बांधले होते जिथून गडाच्या पायथ्यांपर्यंतचा प्रत्येक कोपरा स्पष्ट दिसायचा. याला मार्गिरीचा जागा म्हटले जायचे. या बुरुजावरून तोफांची तोंडे अशी प्रकारे रोखावली असायची की गडाखाली येणाऱ्या कोणत्याही वाटेवर अचूक मारा करता यावा. 7. दारुगोळा आणि शस्त्रांची सुरक्षितता. गडावर तोफा आणि बंदुका उडवण्यासाठी लागणारा दारुगोळा हा अत्यंत संवेदनशील असायचा. थोडी जरी ठिंगणी उडाली किंवा ओलावा लागला तर सर्व दारुगोळा खराब होऊ शकला असता, स्फोट होऊ शकला असता. यासाठी महाराजांनी गडावर दारुगोळा ठेवण्यासाठी विशेष दारूची कोठडी बांधली होती. 8. मावळ्यांची अथळ निष्ठा आणि शिवरायांचे नेतृत्व. वर सांगितलेले सगळे मुद्दे हे दगड, माती, तंत्रज्ञानाचे आहेत, पण हा किल्ला अभेद्य बनवणारी सर्वात मोठी ताकद म्हणजे महाराजांचे मावळे. गडावरची तटबंदी कितीही मजबूत असली तरी ती लढवणारी माणसे जर कमकुवत किंवा गद्दार असतील तर किल्ला सहज पडतो. पण शिवरायांनी रक्ताच्या नात्यापेक्षा निष्ठेची अशी एक फौज उभा केली होती जी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी हसत हसत प्राण द्यायला तयार होती. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारजी देशपांडे यांसारख्या शूरवीरांनी हे सिद्ध केलं की शिवरायांचा किल्ला हा फक्त दगडांनी नाही तर तो मराठ्यांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा कडा आहे. महाराजांचे स्वतःचे नेतृत्व इतके प्रेरणादायी होते की गडावरचा प्रत्येक सैनिक स्वतःला एक राजा समजून लढायचा. ही निष्ठा कोणत्याही पैशाने किंवा तलवारीच्या धाकीने विकत घेता येत नसे आणि म्हणूनच मुघलांची अफाट संपत्ती, सैन्य ही या निष्ठेपुढे गुडघे टेकण्यास भाग पडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला जिंकणे हे फक्त एखाद्या डोंगरावरून चढून जाणे इतके सोपे नव्हते.
ती एक संपूर्ण युद्धनीती होती. निसर्गाचा केलेला हुशार वापर, स्थापत्य शास्त्राचा चमत्कार होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वातंत्र्यापासून पेटून उठलेला मावळ्यांचा तो एक जिवंत ज्वालामुखी होता. मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक वास्तूंना भेट देतो तेव्हा हे फक्त जुने अवशेष नसून तो आपल्या पूर्वजांचा अतुलनीय बुद्धिमत्तेचा आणि पराक्रमाचा पुरावा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. हा इतिहास आणि ही माहिती जर तुम्हाला रोमांचक करत असेल तर हा वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे. तुम्हाला महाराजांचा कोणता गडाची रचना सर्वात जास्त आवडते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या डी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.